बघता बघता मार्गशीर्ष संपला आणि पौष महिन्याला सुरुवातसुद्धा झाली. त्यात हुडहुडी भरणारी थंडी, पहाटे खिडकीबाहेर पसरलेलं धुकं आणि हातात गरमागरम चहा. किती सुंदर सुखद असते ही थंडीतली सकाळ, नाही? संध्याकाळसुद्धा तितकीच सुखमय असते. पौष महिन्यात प्रचंड वारा असतो. दिवसभराची सगळी कामं आटपून घेतल्यानंतर पाय मोकळे करण्यासाठी फेरफटका मारायला मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी जातो. माझ्या घराच्या थोडं पुढे चालत गेल्यावर एक सुंदर वाडी लागते. पौष महिन्यातला अंगाला स्पर्शून जाणारा गारगार वारा अनुभवत फेरफटका मारण्याची मज्जा काही औरच. आम्ही जिथे चालायला जातो तिथे आजूबाजूला वस्ती फार कमी आहे आणि गाड्यांची रहदारी फारशी जास्त नसतेच. त्यामुळे हा रस्ता मुलांना सायकल चालवण्यासाठी, कोणाला नवीन गाडी शिकायची असेल तर गाडी शिकण्यासाठी हा रस्ता खूप छान आहे. त्यामुळे या रस्त्याला शुद्ध हवाही मिळते आणि मनाला खूप शांती मिळते. नमस्कार, मी साक्षी, तुमचे सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर संध्याकाळचा एक छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करते. मी जिथे चालायला जाते ना तिथेच एक गाव आहे आणि त्या गावातील बायकांची संध्याकाळची लगबग कशी असते हे दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहे. रस्त्याने चालत चालत थोडे पुढे आलो. या आंब्याच्या झाडाला मस्त असा मोहर आलेला आहे. खरं तर रत्नागिरीमध्ये कुठे कुठे आंब्याला चांगला मोहर आलेला आहे आणि काही आंब्याला अजिबातच मोहर आलेला नाही आहे. अशी सध्याची रत्नागिरीची परिस्थिती आहे. आता या आंब्याला मोहर तर फार छान आलेला आहे, पण याला आंबे किती लागतील ते माहीत नाही. त्यातच मध्ये जर पाऊस पडला की मग आंबे संपलेच, कमीच झाले असं समजायचं. आणि आंबे कमी आले की ते महागही जास्त मिळतात. पण जेव्हा जास्त आंबे लागतात ना रत्नागिरीमध्ये, तेव्हा त्या आंब्याला कोणी विचारत नाही. अशी परिस्थिती असते. आता गेल्या वर्षीचंच पहा ना, गेल्या वर्षी आंबे खूपच जास्त महाग होते. आम्ही गावातल्या लोकांनी तर अगदी जेव्हा आंबा संपतो ना त्यावेळेला आंबे खाल्लेले आहेत. अशी परिस्थिती होती गेल्या वर्षीची. यावर्षी बघूया कसं काय आहे ते. या आंब्याच्या झाडाजवळपासूनच या वाडीतील घरांची सुरुवात होते. कोणाची पत्र्याची घरे आहेत तर कोणाची चिरेबंदी कौलारू घरे आहेत. विशेष म्हणजे प्रत्येकाच्या घराजवळ असा शेवग्याच्या शेंगांनी फुललेला शेवगा आहे. आणि म्हणूनच मी अशातच एका घराजवळ गेले. त्या घराजवळ 2 ते 3 बहरलेली शेवग्याची झाडे आहेत. त्या झाडाकडे पाहिलं की निसर्गाच्या सौंदर्याचं फार कौतुक वाटतं. पानं, फुलं आणि आता त्याला आलेल्या शेंगांनी झाड अगदी नक्षीकांत सौंदर्य नटलंय, बहरलंय असं वाटतं. सोसाट्याच्या वाऱ्यात सुद्धा हा शेवगा आपला पर्णभार सांभाळत अगदी आनंदाने डोलतोय आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना स्वतःकडे आकर्षित करून त्याच्या प्रेमात पडायला भाग पडतोय. हे शेंगांचं झाड पाहिलं आणि त्यावर व्हिडिओ करावा असं मनोमन वाटलं. निसर्ग आपल्याला कायमच खूप आनंद देत असतो. गरज असते ती फक्त डोळसपणे पाहण्याची. तुमच्यासुद्धा आठवणीतील असा शेवगा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरी हरी. गेला. ही शेवग्याची झाडं ज्यांच्या परिसरात आहेत त्या काकी आता ही शेवगा जसा जून होईल तसे हा शेवगा काढून घेतील आणि एका जुडीमध्ये 5 शेवग्याच्या शेंगा ठेवून 10 रुपये एक जुडी अशा पद्धतीने ते विकतात. त्यांचं हे एक उदरनिर्वाहाचं साधन आहे आणि त्यांच्या संसारामध्ये हा शेवगासुद्धा त्यांना साथ देतोय असंच म्हणावं लागेल. थोडं पुढे अशीच गेले आणि आतमध्ये त्यांच्या कंपाऊंडमध्ये मी शिरले. तिथे सुंदर सुंदर झाडं त्यांनी लावलेली आहेत आणि हे आहे डाळिंबाचं झाड. आणि इथे तुम्ही बघाल तर हा दुसरा शेवग्याचं झाड आहे. त्यालासुद्धा छान फुलं आलेली आहेत, शेंगा आलेल्या आहेत. आणि या शेवग्याच्या शेंगा या झाडावरील थोड्या कोवळ्या आहेत, म्हणजे या थोड्या उशिरा विकल्या जातील. आणि फुलझाडं खूप लावलेली आहेत, शोची झाडं आहेत. तर आतमध्ये बघाल तर ही कोंबडी मस्तपैकी पायांनी सगळी माती बाजूला करत करत तिचं खाणं टिपतीये. तर मला वाटलं हा सुद्धा याच्यामध्ये व्हिडिओ एक ॲड करावा. तर ही फुलंसुद्धा छान आलेली आहेत. आणि विशेष म्हणजे या परिसरात ही जी छान अशी बाग फुललेली आहे, तर या बागेला, या झाडांना हाताने ओढून त्या काकी पाणी घालतात आणि तरीसुद्धा ही फुलं छान अशी फुललेली आहेत. आता ही शेवंती आहे. यातील काही फुलझाडं आहेत त्यांची नावं तर मला तरी माहीत नाही आहेत. तर हे एक मस्त असं जांभळं फूल आहे, खूप सुंदर दिसतंय. शेवंतीसुद्धा खूप छान दिसते. हे पांढरं फूल आहे.
हे पिंक कलरचं आहे, थोडं पर्पल आहे, लाईट पर्पल. हे एक झाड आहे. या जातीची 3 कलरची झाडं होती या बागेमध्ये आणि हे त्यांचं मागील अंगण आहे. आणि तुम्ही पाहाल तर इथे वेगवेगळ्या रंगांच्या फुलझाडं लावलेली आहेत. तर हे झेंडूचं आहे. मला वाटतं या फुलाला बटणी फूल असं काहीतरी म्हणतात. आणि हा पंढरपुरी गोंडा आहे. आणि याला सुद्धा खूप सारी फुलं आलेली आहेत. आमच्याकडे पंप असताना सुद्धा आम्ही एवढी फुलझाडं फुलवलेली नाही आहेत. पण यांच्याकडे पंप नसताना सुद्धा, म्हणजे मोटार बसवलेली नसताना सुद्धा त्या विहिरीवरून ओढून पाणी आणतात आणि या सगळ्या फुलझाडांना पाणी घालतात. तर तुम्ही आता बघालच त्या कशा पद्धतीने ओढून पाणी आणतात ते. हे पोफळीचं म्हणजेच सुपारीचं छोटंसं रोपटं आहे आणि यांच्या अंगणात ही अशी जुनी तुळस आहे. अशी तुळस आजकाल कुठेही पाहायला सुद्धा मिळत नाही आहे. ही खूपच जुनी तुळस आहे. आणि वरती चंदामामासुद्धा आलेले आहेत, हे बघा. आणि या वहिनी बघाल तर बघा इथे पाणी ओढून आणून घालत आहेत सगळ्या झाडांना. आणि म्हणूनच मी पुढे येऊन हा व्हिडिओ करण्याचा विचार केला. असं काही ठरवलं नव्हतं विशेष असं की मी असा व्हिडिओ पुढे करेन म्हणून. फक्त शेवग्याच्या शेंगांचाच व्हिडिओ करणार होते आणि तो शॉर्ट व्हिडिओ म्हणून टाकणार होते. पण यांचं हे राहणीमान पाहिलं आणि वाटलं की त्यावर एक व्हिडिओ करावा. आता ही 2 भांडी घेऊन त्या वहिनी जातील विहिरीवरती आणि तुम्ही बघाल तर वेगवेगळ्या रंगांची मस्त अशी ही फुलझाडं छान अशी फुललेली आहेत. आणि ही आहे चहाची पात, तीसुद्धा चांगली झालेली आहे. आणि ही आहेत आबोलीची फुलं. बऱ्याच जणींना आबोलीचा गजरा खूप आवडतो. खूप छान असा रंगसुद्धा आहे या फुलांचा. यामध्ये पिवळ्या रंगाची सुद्धा आबोली असते. तर या वहिनी आलेल्या आहेत विहिरीवरती. मला म्हणतायत की व्हिडिओ करू नको म्हणून माझी साडी खराब आहे. पण मी म्हटलं त्यांना की तुम्ही जशा आहात तशा खूप छान आहात. आणि कामं करणारी माणसं अशीच असतात, आमच्यासारखी थोडीच चांगली नटून थटून असतात. तर विहीरसुद्धा ही खूप खोल आहे. आणि बघाल तर एवढ्याशाच त्या काढण्याने हे पाणी काढत आहेत त्या. कदाचित त्याला रहाट असलं असतं तर त्यांना पटापट पाणी वरती खेचून घेता आलं असतं, म्हणजेच ओढता आलं असतं. यांच्या घराच्या बाजूच्या बांधालाच हा मोठा असा निवडुंगा आहे. पहा किती खूप मोठा असा हा निवडुंगा आहे. आणि हे जे झाड दिसतंय ते या वाडीतली लोक याला शिवरीचं झाड असं म्हणतात, पण आम्ही आमच्या लहानपणी याला भोवऱ्याचं झाड म्हणायचो. तर यांची आगोडची कामंसुद्धा सगळी सुरू झालेली आहेत. म्हणजे जंगलातून लाकडं आणून ती कुऱ्हाडीने तोडून अशी उन्हामध्ये सुकायला ठेवलेली आहेत. आणि त्याला पीठ होऊ नये त्या लाकडांचं म्हणूनच त्यावरती मुंग्यांची पावडर आणि राख टाकलेली आहे चुलीतली. आणि ही बघा छोटी मोठी म्हणजे जी पावसाळी ठेवण्याची लाकडं आहेत ती वेगळी ठेवलेली आहेत. रोजच्या वापराची लाकडं आहेत ती वेगळी ठेवलेली आहेत. जाडी लाकडं आहेत फोडायची आहेत ती वेगळी ठेवलेली आहेत. आणि गोठ्यामध्ये गुरंसुद्धा बांधलेली आहेत. तर असा सगळा त्यांचा संसार आहे. शेती, गुरं.
तर हे जे झाड आहे ते भोवऱ्याचं झाड आहे. म्हणजे मी तरी लहानपणापासून याला भोवऱ्याचं झाड म्हणूनच बोलते. तर इथे तर त्याला शिवरीचं झाड असं म्हणतात. तर तुमच्याकडे या झाडाला कोणत्या नावाने संबोधलं जातं हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे जे झाड आहे ना त्याला खूप छोटे छोटे असे भोवरे आलेले आहेत. आणि ही एक मजा आहे. आम्ही लहानपणी जेव्हा मराठी शाळेत जायचो ना रस्त्याने चालत, तेव्हा बाजूला अशी ही भोवऱ्याची झाडं असायची. आणि आमच्या ग्रुपमध्ये अशी छोटी मोठी अशी जी मुलं असतील दगडाने कैरी वगैरे पाडणारी, त्यांना आम्ही हे भोवरे पाडून द्यायला सांगायचो. आणि त्याच्यामध्ये त्या भोवऱ्यामध्ये हिरकूट घालून आम्ही हे भोवरे फिरवायचो. तुमची या भोवऱ्याच्या झाडासोबतची काय आठवण आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि म्हणूनच मी हे भोवरे पाडून घेतले तुम्हाला दाखवण्यासाठी खास. तर हे बघा, हे असे भोवरे असतात. आम्हाला माहिती आहे तरी, पण आमच्या मुलांनासुद्धा माहीत नाही आहे. मी आता दाखवेन हे नेऊन घरी. मी जिथे व्हिडिओ करत होते त्याच काकींच्या घराचं हे समोरचं खळं आहे, अंगण आहे. हे मस्त शेणाने सारवलेलं आहे आणि त्यावरती रांगोळीसुद्धा सुंदर घातलेली आहे. खूप सुंदर असं हे खळं दिसतंय आणि यामध्ये खेळण्याची मजाही खूप औरच असते. तर हे जे काय दिसलं ते मला पण माहीत नाही आहे त्याबद्दल काही फारशी. तर आता हे जे बघितलं तर तुम्ही ही शेतीच्या भाजवणीची तयारी सुरुवात झालेली आहे. तर वरडी, नारळाचे झाप आणि पालापाचोळा, गौरी म्हणजेच शेणाचे जे सुकवलेले गौरी म्हणतात त्याला, ते सुद्धा घातलेलं आहे इथे. आणि ही सगळी भाजवणीची यांची तयारी आहे. तर आता या झाडूचा हा हिर मी काढून घेतलेला आहे. असा छान तोडून घेते. तर हा थोडा मोठाच तोडून घेतला आहे मी, थोडा छोटा तोडायला हवा होता. तर हा बघा, मी हा एवढा तोडून घेतलेला आहे. आणि या भोवऱ्याचा देठ तोडून घेते. तर याला आम्ही भोवरा का म्हणायचो, तर हा भोवऱ्याचा आकाराचाच आहे म्हणून याला भोवराच म्हणायचो आम्ही लहानपणापासून. तर हा देठ काढून झाला की हा जो हिर घेतला आहे तोडून तो यामध्ये घुसवायचा. हे बघा, अशा पद्धतीने. आणि हात खरं तर हिरवा आहे, पण ते सुकवलेले भोवरे जे असतात ना ते छान गोल फिरतात आणि जे सुकतात ते थोडे काळे पण पडतात आणि खूप वेळपर्यंत ते भोवरे फिरत राहतात. आणि आम्हीसुद्धा ना शर्यत लावायचो की कोणाचा भोवरा जास्त वेळ फिरत राहतोय ते. तर हा भोवरा बघून आहे ना मलासुद्धा माझ्या लहानपणीची आठवण झाली. आधी तर हा फिरतच नव्हता, कारण माझीसुद्धा सवय एवढी वर्ष मोडलेलीच आहे. नंतर मात्र फिरायला लागला हा छान भोवरा. हे बघा, मस्त फिरतोय की नाही. तिथून थोडं पुढे गेल्यानंतर दुसरी एक विहीर आहे. आपण जी मगाशी विहीर पाहिली त्या विहिरीतील पाणी झाडांना घालण्यासाठी किंवा धुणं भांड्यासाठी वापरलं जातं आणि या विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. या वाडीतील सगळ्या बायका सकाळी 4-5 वाजता उठून सगळी घरातली कामं आटपून गुराढोरांचं करून किंवा झाडांना पाणी, केरवारा, मोठी मोठी अंगणंसुद्धा त्यांची असतात, ते सगळं काम आटपून त्या 8 वाजता पैरेपणाला, आमच्याकडे पैरेपणाला असं म्हणतात, म्हणजेच मोलमजुरी करायला जातात. आणि मजुरी करून त्या संध्याकाळी 6 वाजता येतात आणि 6 वाजता आल्यानंतर पुन्हा त्यांची ही सगळी तीच कामं त्या करत असतात. आणि या विहिरी तर इतक्या खोल आहेत, त्या खोल विहिरींचं त्या पाणी भरतात रोज. खरोखर त्यांना अगदी सलाम आहे माझ्याकडून, कारण आम्हाला तर हे जमणं शक्यच नाही. आम्ही 1 दिवस पाणी भरू आणि पुढचे 4 दिवस अंग दुखतंय म्हणून झोपून काढू. पण मी माझ्या लग्नाआधी आमच्याकडे जेव्हा पंप नव्हताच बसवलेला, तेव्हा मात्र हे विहिरीवरचं पाणी असं ओढून भरलेलं आहे. त्यामुळे मला जाणीव आहे त्याची. आणि म्हणूनच मी पाणी नेहमी घरामध्ये सांभाळून वापरते. म्हणजे जिथे कमी नळ सोडून भांडी घासून धुवून होत आहेत तिथे मी फास्ट नळ चालू ठेवत नाही.
कचरा नाही पडत. कचरा पडते. देऊ काय हातात कळशी? नको, सवय आहे तुम्हाला. ओ तुम्हाला मी जोक सांगते, थांबा. माझ्या दोघी जणी काम ऐकत नाहीत ना कधी कधी. मग रुचाला काय म्हणते माहितीये काय? अगं रुचा चौथीत आहे ना ती आता, तर म्हणते तिला, अगं रुचा तुझ्या एवढे पोरी बघ जा कांबळे लागवडला हांड्यावर कळशी घेतात. तर मला म्हणते काय, होय काय मम्मी, मग दीदी एवढ्या मुली काय गो घेतात? तर म्हटलं हांड्यावर कळशी, पुन्हा कमरेत एक कळशी. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे ठिकठिकाणी शेतीच्या भाजवणीची तयारी सुरू दिसते. तर ह्या वरडी आहेत टाकलेल्या सुक्या, आणि माडाचे झापसुद्धा आहेत. सुका पालापाचोळा गौरी घातल्या जातात आणि असं व्यवस्थित ते त्यांची जी पद्धत आहे त्याप्रमाणे ती भाजावण केली जाते. आणि अशी भाजावण केल्यामुळे शेतामध्ये तण कमी येतं, म्हणजे गवत जास्त येत नाही जिथे रोपटं उगवलं जातं तिथे तरी. आणि ही बघा अशी भाजावण केलेली आहे. आणि या वहिनी गेल्या वर्षीच्या ज्या शिल्लक काजूच्या बिया होत्या त्या भाजतायत तिकडे. तर झालंच, आता आम्ही निघालो आहे घरी आणि सांजावलंसुद्धा आहे. तरीही जाता जाता येथील मस्तपैकी व्ह्यू दाखवते. खूप मस्त असं आकाश दिसतं आहे, खूप मस्त असा सीन आहे हा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला असेच हे गावचे जे ब्लॉग आहेत ते छोटे छोटे तुम्हाला बघायला आवडतील का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. खरं तर माझं हे रेसिपीचं चॅनल आहे, पण म्हटलं आज असा एक वेगळा व्हिडिओ अपलोड करून बघूया, व्ह्यूवर्सना आपल्या आवडतोय का ते. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा.